ओम शांती. आजच्या मुरलीमध्ये चेहऱ्यावरचा आनंद आणि मुखातून निघणारी ज्ञानरत्न यावर खूप जोर दिला आहे. पण अनेकदा आपलं जीवन याच्या अगदी उलट असतं. म्हणजे चेहऱ्यावर असतो तणाव आणि मनात व्यर्थ विचारांचं वादळ. आजच्या या चिंतनात आपण मुरलीतल्याच या शिकवणींचा थोडा सखोल अभ्यास करूया आणि त्यामागे असलेलं जे मानसशास्त्र आहे तेही समजून घेऊया, जेणेकरून हे ज्ञान आपल्या रोजच्या जीवनाचा भाग बनेल. ओम शांती. हो, हा विषय खरंच खूप महत्वाचा आहे, कारण ज्ञान ऐकणं ही एक गोष्ट झाली आणि ते जगणं ही पूर्णपणे दुसरी. आणि बाबांनी आज आपल्याला ते जगण्यासाठी काही खूप सुंदर चाव्या दिल्या आहेत. अगदी. चला तर मग पहिली चावी कोणती आहे ते पाहूया. बाबांनी हर्षित चेहऱ्याबद्दल नेमकं काय म्हटलं आहे? बरं, बाबांची पहिली शिकवण आहे हर्षित चेहरा आणि मुखात ज्ञानरत्ने. बाबा असं म्हणतात की ज्ञानी आत्म्यांची जी निशाणी आहे ना, ती म्हणजे त्यांचा चेहरा लक्ष्मी नारायणप्रमाणे नेहमी आनंदी आणि प्रसन्न असतो. दोघांनाही आनंदाने मालामाल करतात, आणि तेही 1-2 नाही तर 21 जन्मांसाठी. हे ऐकायला खरंच खूप छान वाटतं, पण मला इथे एक व्यावहारिक अडचण जाणवते. समजा ऑफिसमध्ये किंवा घरात एखादी तणावपूर्ण परिस्थिती आहे, तेव्हा असं हर्षित राहणं हे एक मोठं आव्हान असतं. अशावेळी फक्त चेहऱ्यावर हसू ठेवणं पुरेसं आहे की आपल्या विचारांवर काम करणं जास्त महत्वाचं आहे? प्राधान्य कशाला द्यावं? खूप छान प्रश्न आहे हा. आणि याचं उत्तर आहे ना, ते बाबांच्या दुसऱ्या शिकवणीत दडलेलं आहे. ती म्हणजे विचार सागर मंथन. विचार सागर मंथन. हो, बाबांना माहीत आहे की केवळ चेहऱ्यावर हसू आणणं सोपं नाहीये. त्यामागे विचारांची शक्ती लागते. म्हणून ते आपल्याला एक अभ्यास करायला सांगतात. जे ज्ञान ऐकलं आहे त्यावर शांतपणे बसून चिंतन करा, मंथन करा. जेव्हा आपण या ज्ञानाचं मंथन करतो तेव्हा त्यातून शक्ती आणि अमृतासारखे गोड अनुभव निर्माण होतात, आणि मग ते चेहऱ्यावर आपोआप दिसतात. आणि जर मंथन केलंच नाही तर मग मन रिकामं नाही राहत, बरोबर? नाही राहत. ते मग आसुरी मंथन करायला लागतं. आसुरी मंथन. म्हणजे त्याच जुन्या गोष्टी, चिंता, राग, भीती यावरच विचार करत राहतं. आणि या मंथनातून काय बाहेर निघणार? फक्त कचरा. बाबा म्हणतात की क्रोध, विकार हे आसुरी अवगुण आहेत, ज्यामुळे चेहरा काळवंटो, निस्तेज दिसतो. बरोबर. म्हणजे हर्षित चेहऱ्याचा जो पाया आहे हं, तो सकारात्मक विचारांचं मंथन आहे. अगदी. पण हे विचारांचं मंथन महत्वाचं असलं तरी अनेकदा आपले विचार आपल्या भावनांच्या नियंत्रणात असतात. म्हणजे राग आल्यावर सकारात्मक विचार करणं जवळजवळ अशक्य वाटतं. मग या तीव्र भावनांवर, म्हणजे बाबा ज्यांना आसुरी अवगुण म्हणतात, त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी काय करता येईल? आणि इथेच बाबांची तिसरी शिकवण येते. ती आहे दैवी गुणांची धारणा. दैवी गुणांची धारणा. हो, बाबा आपल्याला आठवण करून देतात की आपण मनुष्यातून देवता बनण्याचा अभ्यास करत आहोत. त्यासाठी रोज स्वतःला तपासावं लागेल. माझ्यात अजूनही राग, चिडचिड, ईर्ष्या असे आसुरी अवगुण आहेत का? आणि जर असतील तर त्यांना जाणीवपूर्वक काढून टाकायचंय. आणि दैवी गुण म्हणजे? दैवी गुण म्हणजे काय? शांती, प्रेम, सहनशीलता. जेव्हा आपण हे गुण धारण करण्याचा संकल्प करतो आणि त्याचा सराव करतो, तेव्हा हळूहळू तीव्र भावनांवर नियंत्रण मिळवता येतं. हे गुण धारण केल्याशिवाय उच्चपद मिळू शकत नाही, असं बाबा सांगतात. म्हणजे हर्षित चेहरा हा विचारांच्या मंथनावर अवलंबून आहे आणि विचारांचं मंथन हे दैवी गुण धारण करण्यावर. या सगळ्याचा पाया काय आहे? म्हणजे या तिन्ही गोष्टींसाठी लागणारी शक्ती कुठून मिळणार? उत्तम. तुम्ही बरोबर मूळ मुद्द्यावर आला आहात. या सगळ्याचा आधार आहे बाबांची चौथी शिकवण, जी आजच्या वरदानातून स्पष्ट होते. अच्छा. ती म्हणजे आपलं कनेक्शन मजबूत करणे. बाबा म्हणतात की आपल्या जीवनातील 99% समस्यांचं मूळ कारण हे परमात्म्यासोबतचं आपलं कनेक्शन कमकुवत होणं हे आहे. कनेक्शन कमकुवत होणं. हो, जेव्हा आपण गोंधळून जातो, भीती वाटते, तेव्हा दुसरं काही करण्याऐवजी फक्त एक गोष्ट तपासा. माझं कनेक्शन ठीक आहे का? मी बाबांचा आहे आणि बाबा माझे आहेत. हा एक निश्चय, हे कनेक्शनचं स्विच ऑन करणं आहे. हा निश्चय पक्का असला ना की सर्व शक्ती मदतीला येतात. आणि मग विचारमंथन करणं, दैवी गुण धारण करणं आणि हर्षित राहणं हे सगळं सहज होऊन जातं. मला आणखी खोलात जायचंय. या ज्या गोष्टी बाबा सांगतात त्या आजच्या आधुनिक विज्ञानाच्या, म्हणजे विशेषतः मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून कशा पाहता येतील? कारण या गोष्टी केवळ श्रद्धेचा विषय नाहीत, तर त्यामागे काहीतरी ठोस कारण असावं. नक्कीच. मुरलीतील प्रत्येक गोष्ट ही आपल्या मनाच्या आणि मेंदूच्या कार्यपद्धतीवर आधारित आहे बरं का.
चला आपण एक एक करून पाहूया. आपण हर्षित चेहऱ्याबद्दल बोललो नाही का? हो. मानसशास्त्रात एक सिद्धांत आहे ज्याला फेशियल फीडबॅक हायपोथेसिस असं म्हणतात. फेशियल फीडबॅक हायपोथेसिस. हो. त्याचा सोपा अर्थ असा की फक्त आपल्या भावनांचा परिणाम चेहऱ्यावर होत नाही, तर आपल्या चेहऱ्यावरच्या हावभावांचा परिणामही आपल्या भावनांवर होतो. अरे वा, हे खूपच रंजक आहे. म्हणजे जर आपण विनाकारण हसण्याचा प्रयत्न केला तरी आपल्याला खरंच बरं वाटू शकतं का? पण हे थोडं जबरदस्तीने हसण्यासारखं नाही का? ते खरं वाटेल का? हा फरक समजून घेणं खूप महत्वाचं आहे. हे खोटं हसण्याबद्दल नाहीये, तर जाणीवपूर्वक सराव करण्याबद्दल आहे. जेव्हा तुम्ही जाणीवपूर्वक चेहऱ्यावर स्मितहास्य आणता, तेव्हा तुमच्या चेहऱ्याच्या स्नायूंकडून मेंदूला एक सिग्नल जातो. अच्छा. आणि या सिग्नलमुळे मेंदू डोपामाइन आणि सेरोटोनिन सारखे फील गुड हॉर्मोन्स तयार करतो. त्यामुळे बाबांनी हर्षित चेहरा ठेवण्यास सांगणं ही आपल्या भावनांना नियंत्रित करण्याची एक सोपी आणि वैज्ञानिक युक्ती आहे. म्हणजे एक सकारात्मक चक्र सुरू होतं. अगदी. तुम्ही हसता म्हणून तुम्हाला बरं वाटतं आणि तुम्हाला बरं वाटतं म्हणून तुम्ही आणखी हसता. वा, म्हणजे ही एक प्रकारे आपल्याच मनाला आनंदी राहण्यासाठी मदत करण्याची क्रिया आहे. आणि विचारसागर मंथन, यामागे काय विज्ञान आहे? यामागे मेंदूचे एक अत्यंत शक्तिशाली तत्व काम करतं, ज्याला म्हणतात न्यूरोप्लास्टिसिटी. न्यूरोप्लास्टिसिटी. हो. याचा अगदी सोपा अर्थ आहे की आपला मेंदू दगडासारखा पक्का नाही, तो मातीसारखा लवचिक आहे. आपण जसे विचार करतो तसे आपल्या मेंदूमध्ये नवीन जोडण्या म्हणजे न्यूरल पाथवेज तयार होतात. विचारसागर मंथन म्हणजे काय? तर जाणीवपूर्वक एकाच सकारात्मक ज्ञानाच्या विचाराची पुनरावृत्ती करणे. असं वारंवार केल्याने मेंदूमध्ये त्या विचाराचा मार्ग पक्का होतो. जसा गवतावर चालून चालून पायवाट तयार होते ना, अगदी तसं. अगदी तसं. याचा अर्थ असाही होतो की जर आपण नकळतपणे सतत चिंता किंवा नकारात्मक विचारांचं मंथन करत राहिलो तर आपण आपल्या मेंदूला अक्षरशः दुःखी राहण्यासाठी प्रशिक्षित करत आहोत. ही तर एक दुधारी तलवार आहे, नाही का? अगदी बरोबर पकडलं तुम्ही. म्हणूनच बाबा आसुरी मंथनाबद्दल सावध करतात. कारण तुम्ही ज्या विचारांना जास्त वेळ आणि ऊर्जा द्याल, मेंदू त्याच विचारांचे मार्ग मजबूत करेल. ही सवय बनवण्याची प्रक्रिया आहे. चिंता करण्याची सवय, राग करण्याची सवय, ही सुद्धा अशाच प्रकारे तयार होते. बरोबर. ज्ञानमंथन म्हणजे या नकारात्मक सवयींच्या पायवाटा सोडून सकारात्मक सवयींची नवीन पायवाट तयार करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न. म्हणजे आपण आपल्या विचारांनी आपल्या मेंदूला पुन्हा प्रोग्राम करू शकतो. हे तर आजच्या हॅबिट फॉर्मेशन किंवा सवय लावण्याच्या विज्ञानाशी तंतोतंत जुळतोय. हो. जसं आपण रोज व्यायाम करून शरीर घडवतो, तसंच रोज सकारात्मक मंथन करून आपण आपलं मानसिक आरोग्य घडवू शकतो. मग दैवी गुण धारण करण्याला मानसशास्त्राच्या भाषेत काय म्हणता येईल? त्याला आपण इमोशनल रेग्युलेशन किंवा भावनिक नियंत्रण म्हणू शकतो. इमोशनल रेग्युलेशन. हो. आसुरी अवगुण जसे की क्रोध, लोभ, ईर्ष्या हे काय आहेत? या तीव्र भावनिक प्रतिक्रिया आहेत. आपल्या मेंदूमध्ये एक भावनिक केंद्र असतं, अमिग्डला. धोक्याच्या वेळी किंवा तीव्र भावनांच्या वेळी ते खूप सक्रिय होतं. आणि मेंदूचा जो पुढचा भाग आहे, प्रीफ्रंटल कॉर्टेक्स, तो विचार आणि निर्णय घेण्याचं काम करतो. दैवी गुण धारण करणे म्हणजे सरावाने आपल्या विचार करणाऱ्या मेंदूला इतकं शक्तिशाली बनवणं की तो भावनिक मेंदूवर नियंत्रण ठेवू शकेल. त्यामुळे आपण भावनेच्या आहारी जाऊन प्रतिक्रिया म्हणजे रिॲक्ट देत नाही, तर विचार करून प्रतिसाद देतो, रिस्पॉन्ड करतो. अगदी शांतपणे विचार करून प्रतिसाद देतो. आणि शेवटचा पण सर्वात महत्वाचा मुद्दा, कनेक्शन. याला मानसिक आरोग्याच्या दृष्टीने कसं पाहता येईल? जेव्हा बाबा कनेक्शनबद्दल बोलतात तेव्हा ते एका खूप शक्तिशाली मानसिक अँकर किंवा स्थिर आधाराबद्दल बोलत असतात. मानसिक अँकर. हो. मानसशास्त्र सांगतं की ज्या व्यक्तीकडे एक मजबूत विश्वास प्रणाली म्हणजे बिलीफ सिस्टीम असते, तिचं मन गोंधळलेल्या परिस्थितीतही स्थिर राहतं. मी एका अथांग शक्तीचा, माझ्या बाबांचा अंश आहे आणि ते नेहमी माझ्या सोबत आहेत. हा निश्चय मनाला एक सुरक्षित आणि स्थिर आधार देतो. आणि त्यामुळे चिंता आणि तणाव कमी होतात. नैसर्गिकरित्या कमी होतात. कनेक्शन लूज होणं म्हणजे हा मानसिक आधार कमकुवत होणं. त्यामुळे मन छोट्या छोट्या समस्यांमध्येही अडकून पडतं आणि भ्रांत म्हणजे अँक्शस होतं. हा अँकरच आपल्याला जीवनाच्या वादळात स्थिर ठेवतो. हे सगळं ऐकून एक गोष्ट स्पष्ट होते की ज्ञान फक्त ऐकण्यासाठी नाही, तर ते जगण्यासाठी आहे. आणि या वैज्ञानिक सिद्धांतांना आणि बाबांच्या शिकवणीला आपल्या मनात खोलवर उतरवण्यासाठी आजच्या मुद्द्यांवर आधारित काही संकल्प मनात घोळवणं खूप प्रभावी ठरू शकतं.
ओम शांती. मी एक शांत स्वरूपात्मा आहे. माझा चेहरा नेहमी हर्षित राहतो. माझ्या मुखातून सदैव ज्ञानरत्ने बाहेर पडतात. माझे विचार शुद्ध आणि शक्तिशाली आहेत. मी रोज ज्ञानाचे विचारसागर मंथन करते. माझ्यात दैवी गुण सहज धारण होत आहेत. मी बाबांची संतान, समस्यामुक्त आहे. माझे परमात्म्यासोबतचे कनेक्शन मजबूत आणि अटूट आहे. मी विजयी आहे. ओम शांती. अतिशय शांत आणि प्रेमळ आवाजात. चला, याच शक्तिशाली विचारांसोबत काही क्षण शांत बसूया. आपलं संपूर्ण लक्ष आपल्या श्वासावर केंद्रित करा. येणारा प्रत्येक श्वास आणि जाणारा प्रत्येक श्वास. शरीराला एकदम रिलॅक्स सोडा. अनुभव करा, मी हे शरीर नाही, मी एक चमकणारा आत्मा आहे. या शरीराच्या मध्यभागी भ्रुकुटीत विराजमान एक छोटासा प्रकाशाचा बिंदू, अत्यंत शांत आणि पवित्र. प्रकाशाची आणि शक्तीची किरणे येत आहेत. सर्व शक्ती माझ्यात भरत आहेत. मी सुरक्षित आहे, शांत आहे. मनातील सर्व विचार शांत झाले आहेत. कोणतीही चिंता नाही, कोणतीही धावपळ नाही. फक्त मी आणि माझे बाबा. या शांततेचा, या शक्तीचा अनुभव घ्या. हीच माझी खरी ओळख आहे. ओम शांती. ओम शांती. आज आपण ज्ञान आणि विज्ञानाचा संगम पाहिला. पण जाता जाता एक विचार मनात येतोय की जर आपलं मन इतकं लवचिक आहे आणि आपण त्याला प्रशिक्षित करू शकतो, तर मग आपल्या नकारात्मक सवयी इतक्या घट्ट का बसतात? कदाचित उत्तर हे नाही की आपण प्रयत्न करत नाही, तर हे आहे की आपल्या नकळत होणारं असुरी मंथन हे आपल्या जाणीवपूर्वक केलेल्या ज्ञानमंथनापेक्षा जास्त शक्तिशाली ठरतंय. यावर विचार करायला हवं. ओम शांती.